नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तिचं हसणं एकदम युनिक आहे आणि तिच्या हसण्यावर कायम बोललं सुद्धा जातं. काय म्हणाला? अगदी बरोबर. प्रार्थना बेहरे. दुसरं कोण असू शकतं? चला तर मग दिल के करीब मध्ये माझ्या लाडक्या प्रार्थनाचं स्वागत करूया. हॅलो आणि वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझी खरंच खूप वाट बघितली. अरे म्हणजे बरेचसे सेलिब्रिटीज येतात आणि ते म्हणतात की ए सुलेखा हे तू सगळ्यांना म्हणतेस, हां. पण खरंच अगं मे बी दुसऱ्या वर्षात वगैरे तुला कॉन्टॅक्ट केला असेल. हो, ऍक्च्युली मला खूप वेळा फोन आला हो, होता हो. आणि माझं पण नेमकं शूट चालू होतं ना, माझी तुझीमुळे मी करू शकले नाही. आता जरा फ्री आहे. वा. तो म्हणून मी ठरवलं मी येणार आणि मी पण ऍक्च्युली एपिसोड्स बघितले आणि मला पण मज्जा आली सगळे बघून. असं काहीतरी वा. वेगळं आहे. म्हणजे असं टिपिकल कधीतरी काय तेच ना, की आपण इंटरव्ह्यूज जे देतो फिल्म्सच्या संदर्भात आणि असं, तेव्हा तुमच्या कॅरेक्टर बद्दल आणि त्या फिल्म बद्दलची जर्नी आणि तेच विचारलं जातं. पण इथे तसं काही नाहीये, इथे वेगळं आहे. सो पुढे इथे मजा दिल के येईल. करीब गप्पा आहेत. दिल के करीब गप्पा. येस. सो मजा येईल. तुझी माझी रेशीम घाट खूप छान सिरियल होती. Thank तू you. खूप छान काम केलंस. तू खूप छान दिसलीस. म्हणजे तू दिसतेस छान हे कमेंट्स तुला कायम येत असतील. मला तुझं काम काम. सुद्धा विशेष आवडलं. थँक्यू. खूप छान, सट्टल आणि असा ठहराव म्हणतात ना कामात, तो दिसला मला. अरे खरं तर टेलिव्हिजन मी 10 वर्षानंतर केलं होतं. तर हं. त्यामुळे आय वॉज लिटल वरीड बिकॉज मराठी टेलिव्हिजन अगेन मराठी बोलणं आणि हां. माझं बिकॉज नाव इट्स बीन 10 इयर्स आय एम इन दिस इंडस्ट्री. सो हां. आता मला ते जमलंय. हां. पण तरी मला असं वाटतं माहिती नाही कसं करीन, कारण हं. मोठे भले मोठे डायलॉग्स हं. आणि दिवसातनं 15-15 सीन्स करायचे असतात. एवढं सगळं पाठ करून बोलायचं. हं. पण आय थिंक टीम खूप छान होती. मी असं म्हणेन अजय सर डिरेक्टर हो. कमाल आहेत ते. श्रेयस सर अगेन त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं हं. आणि अदरवाईज पण मायरा म्हणा का बाकी टीम पण म्हणा. तर त्यामुळे वी वर फॅमिली लिटरली आणि त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की आय एम शूटिंग. म्हणजे त्यामुळे ती मजा येत गेली आणि म्हणूनच आय थिंक ते पडद्यावर पण दिसलं आणि ते Yes. लोकांना आवडलं. सो तू आता म्हणालीस की तू एपिसोड्स बघितलेस. हं. तर तुला डेफिनेटली माहिती असेल की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट देऊन करू. हो, आय नो हे कळलं. ओके. Yes. आपली एक खूप दिल के करीब मैत्रीण आहे, हं. निलिमा अमित, हं. जी लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने एक खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. ओह वॉव! तुझं नवीन लग्न झालंय, सो मे बी दिस इज खूप गरज आहे. हेल्पफुल फॉर यू. ओह वॉव! वन लाईफ मेनी जर्नीज. येस. हं. तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय तिने त्यावर. वाचून दाखवशील? Magic is believing in yourself. If you can do that, you can make anything happen. So true. So true. हां. किती खरं आहे. लव्ह अँड ब्लेसिंग. निलिमा अमित. येस. थँक्यू निलिमा. थँक्यू सो मच. मी नक्की वाचणार. आणि वाव. हे पुस्तक जर का कोणाला हवं असेल तर हां. Amazonवर अवेलेबल आहे. वाह! मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये. रोहन प्रकाशनचं एक पुस्तक आहे. हं. माझा ब्रँड आझादी. काय मस्त नाव आहे ना? वॉव! आणि जे लिहिलंय अनुराधा बेनिवाल यांनी. वॉव! सो ही मुलगी जी आहे ती भन्नाट आहे, हुशार आहे हं. आणि माझा ब्रँड आझादी कशी असेल वॉव! तुला वॉव! यू कॅन नक्कीच इमॅजिन. इंटरेस्टिंग असेल काहीतरी. आणि खूप वॉव! सोप्या भाषेत लिहिलंय तिने. अच्छा. वाचायला सुद्धा खूप गंमत येते, मजा येते. वॉव! अनुराधा बेलिवा. थँक्यू अनुराधा. डेफिनेटली मी वाचेन आणि तुझा ब्रँड आझादीने ऍक्च्युली मला असं वाटतं आजकाल सगळ्यांनाच असं म्हणायला हवं, सगळ्या फिमेलला असं म्हणायला हवं की आमचा ब्रँड आझादी. त्यामुळे नक्कीच एका मुलीसाठी आणि एका म्हणजे वाचायला खूपच मजा येईल, इंटरेस्टिंग असेल अशी स्टोरी. आणि हे जे रोहन प्रकाशन आहेत ते त्यांच्या क्षेत्रात जवळपास 40 वर्ष कार्यरत आहेत, ज्यांनी आपल्याला हे पुस्तक दिलंय. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड वापरला तर दिल के करीबच्या फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी 20% डिस्काउंट सुद्धा त्यांनी ठेवले त्यांच्या सगळ्या पुस्तकांवर. वाव! लक्षात ठेव. नेक्स्ट टाइम पण. थँक्यू सो मच. थँक्यू. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, साताऱ्याची मैत्रीण आहे आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. तो 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यांची स्पेशालिटी अशी आहे की प्लांटेशन पासून ते प्रोडक्शन पर्यंत सगळं त्या करतात. तुझ्यासाठी बॉडी ऑइल पाठवलंय.
फेस ऑइल आहे, साबण आहे, वाव. नीम, बेसल आणि टर्मरिक साबण वाव. आणि फेस स्क्रब आहे. किती मस्त. थँक्यू सो मच. वाव. या सगळ्याची तर खूपच गरज असते. ब्युटी प्रॉडक्ट हो. नेहमीच आवडतात. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे बापरे, खूप गिफ्ट आहेत. येस. शीतल आणि श्यामल अशा 2 बहिणी आहेत आणि ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे गुंफण. तुझ्यासाठी ना त्यांनी मस्तपैकी सेमी प्रेशियस स्टोन्स मध्ये ज्वेलरी बनवली आहे आणि पाठवली आहे. किती सुंदर आहे हे, किती सुंदर आहे हे बघ. वा 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 वा, स्टोन्स आहे ना आणि खूपच भारी, खूपच छान, किती गोड. खूप छान, खूप ए, छान. हल्ली आणि मला मी ज्वेलरी घालायला लागली. आधी मी नाही एवढं हे हो? करायचे. हो, पण हल्ली मला आवडायला लागली. So मला मजा येते. ऍक्च्युली या ड्रेसवर सुद्धा खूप छान हो ना, दिसतंय. हा तेच. ब्युटिफुल. आणि यांचा युएसपी असा आहे की तू जर का त्यांना एखादं डिझाईन दाखवलंस किंवा तुझ्या मनात एखादं डिझाईन असेल आणि तर तू ते तिला तसं करू. एक्सप्लेन केलंस तर त्या सेम टू सेम बनवून सुद्धा देतात. वाव. हो. शीतल श्यामल सुपर्ब आहे, व्हेरी नाईस. गुंफण. थँक्यू शीतल आणि श्यामल. थँक्यू सो मच. किती छान. आपले खूप गोड मित्र आहेत अद्वैत बापट आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. त्यांनी तुझ्यासाठी ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आणलाय. ओ वाव, मला खूप आवडतो. ओ, मी खाणार. इंटरव्ह्यू नंतर मी नक्की खाणार. ओ वाव, थँक्यू सो मच. ताजा खरवस. आणि तू डाएट करत असेल ना, तो डाएट साठी खूप चांगला आहे. हो ना, मी करत नाही पण स्वीट एवढं मला खरं आवडत नाही, पण खरवस आवडतं मला. मी खाणार नक्की. आपली एक लंडनची मैत्रीण आहे मोहिनी शिंदे आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. तिने तुझ्यासाठी बनारसी शिफॉनची साडी पाठवली आहे. बापरे, खूप जास्त होतंय. पण म्हणजे खूप गिफ्ट आहेत आणि प्रिटी कलर. हो ना? मला खूप आवडतो हा कलर आणि व्हेरी प्रिटी. बनारसी अगेन. वाव. यावर ना गव्हर्नमेंटचा सिल्क मार्क सुद्धा आहे. सो दॅट मीन्स की जे सिल्क आहे ते ओरिजिनल आहे. आणि ती लंडनला असते. हो हो हो. ओ, सो तिथे तिचा हा बिझनेस. तिथे सुद्धा आहे, इथे पुण्यात सुद्धा आहे आणि तिने आता भिशी सुद्धा चालू केली आहे. म्हणजे बऱ्याच बायकांना साडी घ्यायची 15-20 हजाराची असते, सो मे बी ते अफोर्ड नाही झालं तर मग भिशी इज अन एक्सलंट चॉईस. वाव, ऍक्च्युली ना. आणि त्याबद्दल जर का तुम्हाला काही विचारायचं असेल तर शिनलचे फोन नंबर्स आहेत डिस्क्रिप्शन मध्ये. मी पण विचारला. मला पण देऊन ठेवा नंबर. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप आवडली. ब्युटिफुल कलर आणि मी नेसल्यावर नक्की टॅग करेन. प्लीज, तिला खूप आवडेल. हो ना. थँक्यू. थँक्यू. वाव. आपले एक अतिशय गोड मित्र आहेत निशांत आवळे नावाचे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. चेरी पिक. येस. आणि तुझ्यासाठी केबिन बॅग पाठवली आहे. वाव. आणि पर्सनलाइज नेम टॅग आहे. हा बघ. ओ वाव. थँक्यू सो मच. ह्याची खरंच खूप गरज होती कारण एवढे सगळे गिफ्ट आले. ते गिफ्ट घेऊन कसे जायचे, पण आता माझ्याकडे बॅग पण आहे. आणि तुला अलिबागला जायचं. आणि अलिबागला जायचं. सो करेक्ट आहे. वा, बेस्ट आहे. थँक्यू सो मच. आणि खरंच अशा कॉम्पॅक्ट बॅग लागतात, नेहमीच ट्रॅव्हल करत असतो त्यामुळे. थँक्यू. या सगळ्या बॅग्सवर त्यांनी 35% डिस्काउंट ठेवलाय आपल्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी. वाव. तो गप्पांना सुरुवात करूया. नाही, 1 मिनिट थांब. मला पण तुला काहीतरी द्यायचं. कारण मी जेव्हा तुझे एपिसोड बघितले तेव्हा मला कळलं की तू एवढे सगळे गिफ्ट देते. म्हटल्यावर मला असं वाटलं की मला नुसतं गिफ्ट घ्यायला नाही आवडत. मी तुला आधी पण सांगितलं. मग मी ठरवलं की मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय ते तुला देणार. सो स्वीट. सो दिस इज वी नारी. इट्स माय ब्रँड. वाव. सो माझी साडीची ब्रँड आहे आणि मी आत्ताच जस्ट 6 महिने झाले ती सुरू केली. तर त्याची एक ब्युटिफुल साडी होपफुली तुला आवडेल कारण मी आल्या पण तुला विचारलं की तुला कलर पिंक आवडतो कारण मी तशी चूज केली आहे. कारण मी तुझे जे इंटरव्ह्यूज बघितले त्यात तू पिंक कलर जास्त प्रिफर केला होता. सो आय थॉट तुला तसंच काहीतरी कलर. किती गोड आणि किती थॉटफुल. थँक्यू. वाव.
बघू ना हो, आता. प्लीज प्लीज. तो या साड्या सगळ्या मीच डिझाईन करते. हा, हा. ब्लाउज. हो सॉरी. प्लीज नेसशील तुझ्या शो मध्ये. खूपच छान आहे, खूप Thank सुंदर you, आहे, thank खूप you. सुंदर. वा 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 वा. Hopefully तुला थोडी ट्रान्सपरंट आहे, पण आय थिंक आता आजकाल फॅशन आहे अशा तुला गंमत कळली ना? स्टाईलची. हा. म्हणजे तू थोडक्यात मला सांगितलंयस आता इट इज टाइम टू लूज वेट. ऑफकोर्स ना, बट यू आर परफेक्ट. का तुला असं वाटतंय माहिती, यू आर परफेक्ट. कारण मी ट्रान्सपरंट का सांगितलं, खूप लोकांना असं गिफ्ट केलं असं म्हणतात, अरे ट्रान्सपरंट मी नेसत नाही, पण आता इट्स ट्रेंडी, सो यू शुड. खूप सुंदर. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कमाल कमाल. सॉरी. नाही नुसतं गिफ्ट घ्यायचं, त्याच्याऐवजी मला असं वाटलं मी काहीतरी देऊ काहीतरी. मग मी कालपासून विचारतोय काय करू. मी तुला अरे रीलारी माय साडी ब्रँड, मग मी तीच देणार. आणि साड्या माझा वीक पॉइंट. हो ना, बोल. ऍब्सोल्युटली. मी ना जनरली आपण साफसफाई करतो ना, वॉर्डरोब्स काढतो, परत रिअरेंज करतो. तर अलीकडेच ना 300 साड्या निघाल्या माझ्याकडे. 300. आणि त्याच्यानंतर मग काही ना नुसत्या ठेवून ठेवून उभ्या उभ्या गेल्या होत्या. मला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं मला. बापरे, So माझ्याकडे मोजून 10 साड्या असतील. अगं नाही, मी खूप वर्ष साड्या वापरते ना, आणि छान राहतात. काही काही ज्या सिल्क असतात ओरिजिनल, मग कांजीवरम, पैठण्या तर इतक्या आहेत. पण तू घेऊन जा, तू साड्या वापर. छान पण दिसतात. थँक्यू. मोस्ट वेलकम. तर मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की हे जे तुझं हसणं आहे ते खूप युनिक आहे, त्यावर खूप कमेंट्स सुद्धा होतात. तर ते काय, म्हणजे कुठून आले ते लहानपणापासून? अरे हो, म्हणजे माझी आई तर माझ्यापेक्षा वाईट हसते. ते वाईट नाहीये, ते क्यूट आहे. म्हणजे आता ते लोकांना आवडतंय, पण मी एक इन्सिडेंट सांगितला होता की ना, माझी आईचं नवीन म्हणजे आई बाबाचं लग्न झाल्यावर पहिल्यांदा आई बाबाचे रोमॅन्टिक, बाबा आईला फिल्म बघायला घेऊन गेले. आणि थिएटरमध्ये काहीतरी कॉमेडी फिल्म असेल, आणि थिएटरमध्ये काहीतरी कॉमेडी फिल्मवर सगळे हसत होते, आणि आई ज्या पद्धतीने हसायला लागली, सगळे फिल्म सोडून आईकडेच बघत होते. म्हणल्यावर बाबा आईला घेऊन गेले परत. सो आई इतकी वाईट म्हणजे अशी हसायची. आई मला म्हणायची की, त्यामुळे तिची सवय मला लागली होती, पण मी खूप कंट्रोल. त्यामुळे आई मला लहानपणापासून म्हणायची, कंट्रोल कर, हे चांगलं नाही असं हसणं. मला सगळ्यांनी खूप शिव्या दिल्या, तर तू नको हसू. सो मी ते कंट्रोल केलं. पण ना, मला असं वाटतं की मी मितवामध्ये कधीतरी काहीतरी वाईल शूटिंग मी अशी अचानक हसले, आणि ते लोकांना इतकं आवडलं. मग त्याचे व्हिडिओज बनले, मग ते व्हायरलच झाले, आणि मग चला हवाय होते, आम्ही प्रमोशनला गेलो होतो. तिथे आपण कंट्रोलच करू शकत नाही आपलं हसणं. आणि मग ते एकदा ते झाले, ते व्हायरल. त्याच्यानंतर मला म्हणजे लोक असं म्हणतच नाही की तू चांगली अभिनेत्री. मला असंच म्हणतात, अरे तू चला हव्या उद्यामध्ये हसायला येते. माझं ऍक्टिंग करते आणि मी काय काम करते पेक्षा चला हव्या उद्यामध्ये हसायला येते, म्हणून मी जास्त फेमस झाले. नाही, मला असं वाटतं की हे आपण पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. तू हसतेस म्हणजे तू खूप पॉझिटिव्ह आहेस, तुला आनंदी राहायला आवडतं. हे तर खरं आहे. हे अगदीच खरं आहे. आणि म्हणजे कधीही मला नेहमी असं वाटतं, कितीही त्रास झाला, किती दुःख असलं, किती वाईट दिवस असले, तरी मी प्रयत्न करते, मी फक्त आणि फक्त हसू, आणि त्या सगळ्या गोष्टीला, आलेल्या लाईफ मधल्या सगळ्या गोष्टीला असं हसण्यावारी घेऊ, नाहीतर ऑलवेज स्माइली फेस ठेवू, की ते कधी येतील आणि कधी दुःख जात राहील कळणार नाही. आणि खरंच तसं होतं. वेन यू मॅनिफेस्ट, का तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला की खरंच तुमच्या बरोबर तसं पॉझिटिव्ह होतं. खरंय खरंय. आणि तू तशी आहेस. म्हणजे आपली आज पहिल्यांदा भेट झाली असली तरी मला असं वाटतं आय नो यू व्हेरी वेल, कारण आपले खूप कॉमन फ्रेंड्स आहेत. हो, ऍक्च्युली आल्या भूषण इज अ डिअर फ्रेंड. भूषण प्रधान. येस येस, आय नो. तर मला सांग, तुला लहानपणापासूनच अभिनय करायचा होता, तू या इंडस्ट्रीत आलीस कशी? खूप मोठी स्टोरी. लहानपणापासून खरं अभिनय करायचा नव्हता. म्हणजे इनफॅक्ट आमच्या घरात ना सगळे असे एज्युकेशन वाईज सगळे चांगले शिकलेले, डॉक्टर, इंजिनियर. त्यामुळे नेहमीच शिक्षणाला खूप महत्व दिलं. त्यामुळे बाबा नेहमीच म्हणायचे, आधी अभ्यास, आधी अभ्यास. आणि अभ्यासात पण सायन्स सब्जेक्ट मध्ये किती मार्क्स येत आहे ते महत्वाचं. लँग्वेज डझंट मॅटर, असं एवढं हे होतं. तर त्यामुळे नेहमी सायन्स सब्जेक्टवर लक्ष दिलं आणि हे केलं. पण कलाची आवड होती. मी भरतनाट्यम मध्ये, मी 3 वर्षाची होते तेव्हापासून मी भरतनाट्यम शिकले. त्यामुळे ती सगळी आवड होती. आणि म्हणजे आपण म्हणतो ना कधीतरी, जसं मी म्हणाले की आपण मॅनिफेस्ट केल्यावर त्या गोष्टी होतात. सो मी
7th 8th म्हणजे आपण लहानपणी बघ असे भातुकली खेळायचो. हा तसं ना लहानपणी आम्ही असे मला आठवते मी भातुकलीमध्ये म्हणजे नवरा बायको का असं टिपिकल काही खेळायचो. आम्ही असे स्टोरीज क्रिएट करायचो अच्छा आणि मग त्या स्टोरीजवर कॅरेक्टर्स असायचे. मग मीच त्या स्टोरी क्रिएट करायची, त्यांची नावं ठेवायची. मग तुझं हे नाव असेल, मग तू असं करणार, तू तसं करणार. भूत भूत खेळलं तरी भूत मी, का तर सरप्राईज पॅकेज मी, म्हणजे मग मी ते सरप्राईज मी ती स्टोरी क्रिएट करते. तो तेव्हा 7th स्टँडर्ड मध्ये असताना ना आम्ही सुरभी यायचं बघ एक शो रेणुका मॅमचा. तर त्याच्यात मी स्टोरी लिहिली होती आणि ती स्टोरी त्यांना म्हणजे त्या लेटरमध्ये आणि त्याच्यात लिहिलं होतं खाली की ही सुभाष घैना मला स्टोरी नरेट करायची आहे. असं करून मी तो लेटर 7th मध्ये असताना मी असं केलं होतं. पण आपण म्हणतो ना मॅनिफेस्ट केल्यावर त्या गोष्टी होतात. तो अशी सगळे विचार होते, असं सगळं करायचं होतं. पण ऑफकोर्स घरनं कधीच एज्युकेशन शिवाय बाकी कुठल्याही गोष्टीला महत्व दिलं गेलं नाही आणि करायचं नाही असं होतं. तर त्यामुळे मी लक्ष दिलं नाही. पण इथे लिहिलं असेल मे बी मी ते मागितलंच होतं त्यामुळे माझ्या डेस्टिनीमध्ये तेच आलं. आणि खरंच वन फाईन डे आय मेट सुभाषघाई ऑल्सो. मी एकदा रेणुका मॅमला भेटले तेव्हा त्यांना पण सांगितलं मी असं सगळं करायचंय आणि मी लेटर लिहिलं होतं आणि तर मला असं वाटतं की आपण म्हणजे ठरवलं नव्हतं पण इथे लिहिलं होतं. त्यामुळे मी झाले ऍक्टर. अच्छा शाळा कॉलेजमध्ये वगैरे कशात भाग घेतला होता किंवा इनफॅक्ट मला राग यायचा. माझी ताईला आवडायचं. त्यामुळे ती आहे ना नाटकाचे रिहर्सल म्हणजे मोरूची मावशीचं आम्ही गुजरातला लहानाचे मोठे झालो होतो. तिथे मणियानी मासी नावाचं गुजराती नाटक होणार होतं. ज्याच्यात माझी ताई म्हणजे त्या नाटकात ती पार्टिसिपेट करणार. तो ती नाटकाच्या रिहर्सलला जायची आणि उशिरा यायची घरी. तर माझं डोकं फिरायचं कारण मला असं वाटायचं की तिच्या बॉयफ्रेंडला तर नाही भेटत आहे ना. सो मी आईला म्हणायची आई हे सगळं बंद कर तिची नाटक. मला नाही आवडायचं. इनफॅक्ट मला कधीच आठवत नाही मी कुठल्या माझ्या शाळेच्या का स्कूल कॉलेजच्या अशा कुठल्या नाटकात कुठल्याही याच्यात कधी पार्टिसिपेट केलं. नेव्हर. पण म्हणजे त्यामुळे हे माझ्या नशिबात आलं म्हटल्यावर मी असंच म्हणते इट्स इन माय डेस्टिनी नथिंग एल्स. आणि लहानपण बालपण कुठे गेलं म्हणालीस? बडोद्याला, गुजरात. बडोद्याला. अच्छा आणि शिक्षण पण म्हणजे मी बीएससी तिथून केलं. बीएससी इन स्टॅटिस्टिक्स मेजर सब्जेक्ट स्टॅटिस्टिक्स, मॅथ्स, फिजिक्स आणि अशा सगळ्या म्हणजे लँग्वेज कुठेही नाही. आणि त्यानंतर जर्नलिझम केलं मुंबईत. अच्छा. सो तेव्हा त्यानंतर थोडी आवड मला हे होत होती. पण मला म्हणजे आपण म्हणतो ना सिनेमाची आवड नेहमीच होती. सो वाईल डुईंग जर्नलिझम ऑल्सो ना मी इंटरव्ह्यूज घ्यायचे. सेलिब्रिटीजचे, हिंदीतल्या खूप सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यूज घेतले. तर त्याच्यापेक्षा पण आहे ना मला एकदा असं झालं की मी इंटरव्ह्यू घेतला आणि मी एक स्टोरी क्रिएट केली होती आणि 3 मिनिटाची स्टोरी होती. तर मला ती दिल्लीला पाठवायची असते आणि मग ती दिल्लीहून रिलीज होते. स्टार न्यूज मध्ये होते. तर मी ती स्टोरी पाठवली आणि 1 आठवडा झाला ती रिलीजच नाही झाली. ती आलीच नाही. तर मला खूप माझ्या इगोवर आलं. इगोपेक्षा पण मला वाटलं अरे हे काय. मग मी आईबांना फोन केला आणि आईला सांगितलं आई हे बघ माझी 3 मिनिटाची स्टोरी यांना आवडत नाहीये. इट्स ओके. एक दिवस मी 3 तासाची फिल्म बनवेन आणि ही आवडेल. असं मी ते डोक्यात ठरवलं आणि मी अचानक जॉब सोडली. का तर मला डिरेक्शन मध्ये जायचं. मला फिल्म डिरेक्शन मध्ये इंटरेस्ट होता. मग असं मी एक बायोपिक करत होते आणि बिहाइंड कॅमेरा आम्ही हे करायचं मेकिंग शूट करायचं. सो तेव्हा मी जॅकी दादांना भेटले आणि तेव्हा ते म्हणाले की ते एक फिल्म करताय रीता नावाची. त्याचं मराठी फिल्म आणि रेणुका शहाणे डिरेक्ट करताय. त्या पण मराठीचे, तू पण महाराष्ट्रीयन असतो. मग तू त्यांच्या इथे असिस्ट कर त्यांना. दॅट्स हाव मी रेणुका मॅमला असिस्ट केलं आणि मग मी फिल्म करायला लागले आणि या इंडस्ट्रीत आले. ओ लवली. आणि मग तुझी पहिली फिल्म मिळेपर्यंतचा तो प्रवास कसा होता? खरं सांगू तर पहिली म्हणजे ते जेव्हा डुईंग अ फिल्म हे करताना आय ऑलवेज बिलीव्ह दॅट आय एम अ फॉर्च्युनेट किड की मला आहे ना सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. खूप स्ट्रगल केलं, प्रयत्न खूप नाही केले. मला त्याच्या आधीच त्या गोष्टी मिळाल्या. आणि फिल्मच्या बाबतीत पण असं झालं. मी जेव्हा फिल्म डिरेक्ट करत होते म्हणजे डिरेक्शन मध्ये असिस्ट करत होते तेव्हा तिथे रसिका नामजोशी माहिती ना. तो रसिका मला नेहमी म्हणायची अरे तू ऍक्टिंग केली पाहिजे आणि रेणुका मॅम म्हणायच्या, तिथे असलेले जॅकी दादा सगळेच सेटवर असलेले सगळे म्हणायचे की तू खरी तर तू ऍक्टर आहेस म्हणजे तुझ्यातला ऍक्टर दिसतोय आम्हाला. सो तू ऍक्टिंग केली पाहिजे. आणि मी कधी प्रयत्न नाही केला. पण मी फोटोशूट केलं होतं माझ्या एका फ्रेंडनीच केलं होतं. मग मी माझ्या एक फ्रेंड बालाजीमध्ये ह्याच्यात होता, मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये होता. तो त्याचाही काही संबंध नाही. मी जनरली त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं मैंने अभी नया फोटोशूट किया है तो ये अभी तू पिक्चर्स सब एकता कपूर को दिखाना.
आणि ट्रस्ट मी, मला आठवड्यातनं कॉल आला बालाजीच्या म्हणजे हा, कास्टिंग हा, डिपार्टमेंट हा. मधनं की तुम्हाला बोलवलंय. माझं ऑडिशन घेतलं आणि 1 महिन्यानंतर मला सांगितलं की यू आर सिलेक्टेड फॉर पवित्र. तेव्हा मला अच्छा. कळलं की अरे मला शो मिळाला. हा, हा. मी आता ऍक्टिंग करणार आहे. So असं अचानक सगळं घडलं. पण खरं सांगू तर तेव्हा हे स्ट्रगल नाही केलं, म्हणजे सक्सेस लवकर मिळालं. हम्म. पण टेलिव्हिजन टू फिल्म करताना असं झालं की टेलिव्हिजन करत होते पण फिल्मची आवड होती. फिल्म करायची हे नेहमीच डोक्यात होतं. तो अचानक आईला सांगितलं की आता सोडायचं, आणि आई म्हणाली तू मॅड आहेस का, म्हणजे एवढा चांगला शो, तुला एवढी चांगली ओळख मिळाली आहे, त्याच्यामुळे लोक ओळखायला लागलेत, चांगले पैसे मिळतात, हिंदी आहे, ह्याच्यावर मोठं काय हवं. मी म्हणाले नाही, मला फिल्म करायची. हा. आणि मी नोटीस दिली, त्याच्यावर सगळेच म्हणजे एकटा मॅम पण खूप चिडल्या होत्या माझ्यावर की म्हणजे अशी नोटीस देऊन तू नाही म्हणतेस एवढ्या मोठ्या शोला आहे. आणि शो सोडला. आय थिंक त्यानंतर 2-2.5 महिने काहीच काम करत नव्हते. माझी ताई दुबईला राहायची, तिच्याकडे जाऊन 2 महिने राहायला गेले, मजा करायला. आणि मग आले आणि एक ऑडिशन दिलं. तो बेसिकली जे ऑडिशन दिलं होतं ते पण एका दुसऱ्या फिल्मसाठी होतं, आणि तिथे त्यांनी मला सांगितलं की तू अवधूत गुप्ते इज डिरेक्टिंग अ फिल्म, तर तू त्यांना जाऊन भेट. असं मी तिथे भेटले आणि आय वॉज सिलेक्टेड फॉर माझी पहिली फिल्म मला मिळाली. तो जय महाराष्ट्र ढाबा भट्टीला. तसं मिळत गेलं. प्रयत्न करायच्या आधीच आय थिंक मी जसं म्हणते तसं माझ्या डेस्टिनीत कुठेतरी लिहिलं होतं, त्यामुळे ते मिळालं. पण पहिली फिल्म मिळाल्यानंतर आय थिंक आयुष्यात स्ट्रगल सुरू झाला. पण तिथपर्यंत सगळं मिळत होतं. तो हा स्ट्रगल कसा होता म्हणजे? तो जास्त भीतीदायी होता. का? कारण ना मराठी फिल्म मिळाली. मराठी बोलता वाचता लिहिता येत नव्हतं. का गुजराती मीडियम गुजराती मीडियम नाही, पण तिथे गुजरातीमध्ये लँग्वेज मराठी लँग्वेजच नसते. त्यामुळे देवनागरी लँग्वेज म्हणून आपल्याला हिंदीची सिमिलर लँग्वेज आहे, पण म्हणून लिहिता वाचता येत नाही मराठी. इट इज व्हेरी डिफिकल्ट. तिथे गुजरातमध्ये गुजराती असतं. जसं इथे आपण मराठी शिकतो तसं तिथे गुजराती शिकवलं जातं. पण तुला असं वाटलं नाही की गुजरातीमध्ये आपण काम करावं मग? नाही ना, म्हणजे मी तेच ना, असं काम करायचा विचार करून या इंडस्ट्रीत आलेच नव्हते. आणि मग फिल्म मिळाली, तो फिल्म केली. पण स्ट्रगल नंतर सुरू झालं की आता काय, पुढे काय, लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. त्यानंतर ओळख नाहीये. पहिली फिल्म मिळाली, ती पण चालली नाही. म्हणजे इट वॉज ऍक्च्युअली नॉट अ हिट फिल्म. सो त्यामुळे परत स्ट्रगल. पण त्याच्यामुळे ओळख मिळाली तुला, लोक ओळखायला लागले. पण काय झालं की फिल्म चालल्या आणि काय प्रमोशन, प्री प्रमोशन आणि पोस्ट प्रमोशन म्हणतो, तर प्री मध्ये मला जास्त प्रमोटच नव्हतं केलं. म्हणजे अभिजित खांडकेकर आणि मी, आम्ही दोघं होतो. तर आधी अभिजितच होता, सगळीकडे दिसत होता. कारण सरांचं म्हणणं असं होतं, अवधूत सरांचं, की पोस्ट जेव्हा फिल्म हिट होईल, लोकांना कळेल कुठला चेहरा आहे, मग आपण पोस्ट प्रमोशन सगळीकडे तुला प्रमोट करू. आणि तसं झालंच नाही. म्हणजे फिल्म हे झाली नाही, हिट झाल्या नाही, हिट झाली, त्यामुळे पोस्ट प्रमोशनची वेळच आली नाही. आणि मग खरा स्ट्रगल सुरू झाला. पण मग मी एका लक्स 9X झकास हिरोईन त्याच्यात पार्टिसिपेट केलं. तेव्हा पण लोकांचं असं म्हणणं होतं की अरे तू एवढी फिल्म करून आलेली आहेस, तू कसं केलं. पण माझं म्हणणं असतं की मी नाही पार्टिसिपेट केलं तर मला नाहीच मिळणार, पण जर मी पार्टिसिपेट केलं तर मला मिळू शकतं. सो मग म्हणून मला तो चान्स घेऊन बघायचा. आणि खरंच असं झालं की मी माझे 100% दिले, आणि मला तो त्या ह्याच्यामुळे, त्या शो मुळे मी त्याची विनर ठरले. आणि नंतर मला मितवा सारखी फिल्म मिळाली, जी मला स्वप्नील बरोबर आणि सोनाली बरोबर काम करता आलं. तो नंतर आय थिंक मितवा आणि कॉफी आणि बरंच काही बरोबर आल्या, एका मागोमाग. म्हणजे आधी मितवा रिलीज झाली, आणि मितवा फिल्मच्या म्हणजे फिल्मच्या स्क्रीनिंग मध्ये कॉफी आणि बरंच काहीची ट्रेलर्स दिसत होते. त्यामुळे मग लोकांना कळलं अरे नवीन फिल्म, ही नवीन मुलगी, हिची दुसरी फिल्म पण येते. मग दॅट्स हाऊ कॉफी आणि बरंच काही पण खूप फिल्म चालली. आणि मग नंतर आपण म्हणतो की ते मिळालं. पण बाकी ते 2 वर्ष सुरुवातीचे जेव्हा फिल्म्स नव्हत्या, कामं नव्हती, तेव्हा खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं. पण तेव्हा कधी तुला असं वाटलं की हे आपण गिव्हअप करूया म्हणून? नाही, हे बघ, गिव्हअप करायच्या ह्याच्याने मी आलेच नव्हते. म्हणजे माझ्याकडे ऑप्शन्स खूप होते. मी आधी पण रिपोर्टर होते, सो मी ते इंडस्ट्री बघितलेली. माझं एज्युकेशन चांगलं झालं होतं, सो मला त्याच्या रिलेटेड पण कामं मिळूच शकली असती, आणि मी बाकी काही करूच शकले असते. पण हे मला असं वाटलं माझ्या डेस्टिनीने जर मला दिलंय, तर मला ह्याच्यात मेहनत करायची कुठेतरी काहीतरी आहे. आणि जसं मी म्हणाले की आपल्याला जी आवड असते ते करायला आपल्याला आवडतं. आपण मॅनिफेस्ट
जर करत राहिलो तर बरोबर. ते मिळत राहतं. हम्म. तर मला असं वाटायचं आज नाही तर उद्या मला सक्सेस मिळेल आणि आजही मी म्हणत नाही की मला पूर्णपणे सक्सेस मिळालाय. हम्म. पण मला असं वाटतं की मला जिथे पोहोचायचं ते आज नाही तर उद्या मी पोहोचेन. तो ह्या पॉझिटिव्ह माइंडनीच मी चालतेय अजूनही आणि तेव्हाही चालत होते. त्यामुळे कधी गिव्ह अप करावं असं वाटलं नाही कधीच. त्या 2 वर्षात सुद्धा कधीच असं वाटलं नाही तुला? कधीच नाही. आणि आय थिंक मला नेहमी असं वाटतं की जर तुम्ही स्ट्रगल केलं नाही तर तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाही. हम्म. तो ते करावंच स्ट्रगल लागेल. म्हणजे काय तुझ्या लेखी? त्याच्यासाठी मेहनत हा. म्हणजे नॉट जस्ट तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते करताय त्याच्यासाठी पण लागलेली मेहनत, त्याच्यासाठी तुम्ही काय शिक्षण घेऊ शकतात, त्याच्यासाठी तुम्ही किती विश्वास ठेवतात, त्याच्यासाठी तुम्ही किती तुमच्यात किती यु नो संयम आपण काय म्हणतो त्याची ताकद आहे की तुम्ही पेशन्स ठेवून वाट बघू शकतात की तुमच्यापर्यंत ती गोष्ट येईल. या सगळ्या गोष्टी स्ट्रगलमध्ये येतात आणि ह्या सगळ्या मी केल्या. त्यामुळे कुठेतरी आणि मी आजही जेव्हा कुठे जाते आणि मला म्हणतात मला प्रार्थना बेहरे व्हायचंय का मला एक ऍक्टर व्हायचंय तर मी त्यांना तेच म्हणते बघा तुमच्याकडे टॅलेंट असेल सगळं असेल पण सगळ्यात जास्त पेशन्स लागतील. बरोबर. सो हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे ठेवा आणि मग त्या पेशन्स मध्ये तुम्हाला खूप गोष्टी सहन कराव्या लागतील. काही गोष्टी मिळतील, काही गोष्टी नाही मिळणार, काही गोष्टींसाठी तुम्हाला गिव्हअप करावं लागेल कारण ती तुम्हाला ती तुमच्या आवडीची नसेल. पण वाट बघा, तुमच्या वेळेची वाट बघा आणि तुमची वेळ नक्की येईल. सो आय थिंक सगळ्याच गोष्टी म्हणजे मनी म्हण, टाइम म्हण, या सगळ्या गोष्टीचा स्ट्रगल असतो आणि त्यानंतर सक्सेस मिळतो. वा, कमाल. तू जाहिराती सुद्धा खूप केल्यास ना? नंतर केल्या ऍक्च्युली. ओळख झाली, नाव फेमस झालं, मग जाहिराती मिळत गेल्या. त्याच्या आधी एवढं नाही. अच्छा. आणि ऑडिशन्स खरं तर खूप दिले पण कुठे सिलेक्शन नव्हतं झालं. जाहिराती. येस. हो, पण ते तसंच असतं हो, ग. हो. जाहिरातींसाठी खूप ऑडिशन्स द्यावे लागतात. मे बी 50 एक दिल्या तर एक कुठेतरी आपल्याला खरंय, जाऊन मिळते. खरंय. पण इट इज वर्थ द वेट. हो, ऑफकोर्स Yeah. ऑलवेज. मेहनत केली आणि जर तुमच्यात असेल ती धगस तर तुम्हाला वेट करा, तुम्हाला मिळेल तुमचं. तू कुठल्या ब्रँडची अँबॅसेडर आहे? मलाबार गोल्ड. मलबार. ती जाहिरात तुझ्यापर्यंत कशी आहे? आय थिंक फेस म्हणजे नाव बिकॉज प्रार्थना बेहरे माझी तुझी रेशीम गाठ नंतर एक घरोघरात पोचलेलं नाव होतं आणि म्हणून मग मला त्या ब्रँडने अप्रॉच केलं कारण मी ह्याच्या आधी कुठली ज्वेलरी ब्रँड केली पण नव्हती. की कुठल्या तरी एका ब्रँडची मी अशी असं कधीच केलं नव्हतं. नॉर्मल फोटोशूट आपण करतो आणि इनॉग्युरेशनला आणि असं जातो कुठल्या ज्वेलरी शॉपच्या तर तेवढं पण मी कुठली कसली ब्रँड अँबॅसेडर नव्हते. सो आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचं ते मंगळसूत्र फेस्टिवल त्यांना लॉन्च करायचं होतं त्या ह्याच्यात. तो म्हणून त्यांना असा हाऊस होल्ड फेस हवा होता जो घरोघरी फेमस. दॅट्स हाऊ दे अप्रॉच मी आणि ते मिळालं. पण तू हिंदीतली सिरियल अशासाठी सोडली होतीस की तुला फिल्म्स करायच्या होत्या? राईट. मग तू परत सिरियल्स कडे का वळलीस? खरं तर ना मला फिल्म्स करायच्या होत्या कारण ऑफकोर्स मोठा पडदा आणि हेच ह्याचं महत्व आणि हेच लहानपणापासून शिकलेलं आपण बघितलेलं त्यामुळे तेच आवडत होतं आणि तेच करायचं होतं. पण ना स्लोली ग्रॅज्युअली मला एक गोष्ट रिअलाइज झाली स्पेशली कोविडमध्ये की ना असं काही राहिलेलं नाहीये की एक स्पेशल मीडियम आहे की टेलिव्हिजनच आहे, फिल्मच आहे, आज आता युट्यूब सगळ्याच गोष्टीला स्कोप आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही खूप काय करू शकतात आयुष्यात आणि सगळ्याच गोष्टीची डिमांड आहे म्हणजे त्यांची एक वेगळी ऑडियन्स. तो कोविडमध्ये जेव्हा थिएटर्स बंद झाले, फिल्म्स बंद झाल्या रिलीज होणं, तेव्हा असं वाटलं कुठेतरी माझं काम संपणार नाही ना का कुठेतरी ते बंद होताना दिसलं मला आणि मला असं वाटलं असं नाही चालणार. माझ्या ऑडियन्सला हवंय का मला हवंय माझ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं, माझं काम मला त्यांना दाखवायचंय. मग काय करू? मग अशा वेळेला मला असं वाटलं की टेलिव्हिजन आय हॅव टू नाव म्हणजे कुठेतरी दिसायचंय सतत आणि मग फॉर्च्युनेटली शो पण इतका छान होता आणि सगळ्याच गोष्टी घडून आल्या आणि म्हणून मग तो टेलिव्हिजन करायचं ठरवलं. पण आजच्या तारखेला मी असं म्हणेन की मला इतकी मजा आली टेलिव्हिजन करून की मला अजूनही परत करायला आवडेल. म्हणजे आता कोणी मला विचारलं असं म्हणतात तू थकली नाहीस का एवढं सतत टेलिव्हिजन शूट करून? तर मी असं म्हणते नाही मला मजा आली आणि मला खूप करायला अजूनही पुढे जर मला टेलिव्हिजनसाठी चांगल्या शो साठी ऑफर आला तर आय एम ऑलवेज रेडी. फिल्म्स करीन मी पण नाव मला मजा येते टेलिव्हिजन करायची कारण खरंच असं वाटतं यु नो माझी तुझी रेशीम गाठमुळे तर स्पेशली असं झालं की मी हाऊस होल्ड फेज झाले आणि त्यांच्यातला एक हिस्सा झाले. म्हणजे हे फिल्म्स करून नव्हतं झालं. म्हणजे मी त्यानंतर मितवापासून ते आतापर्यंत भटिंडापासून आतापर्यंत मी एवढ्या फिल्म्स केल्या 10-15 फिल्म्स झाल्या असतील. पण प्रार्थना बेहरे म्हणून लोक मला त्या ह्याच्याने बघत नव्हते. म्हणजे एक सिनेमाचा एक ऑडियन्स आहे तोच जाऊन थिएटरमध्ये फिल्म बघतो पण अदरवाईज नाही.
पण आता असं झालंय की आपण घरातल्या स्वतः आजीपासून ते लहान मुलगीपासून सगळेच मला बरोबर. बघतात आणि सगळेच माझे फॅन. आणि आपण रोज पोहोचतो रोज त्यांच्यापर्यंत. सो हे टेलिव्हिजनमुळे झालंय. सो ऑफकोर्स म्हणजे आता मी आय एम रेडी फॉर टेलिव्हिजन. आय एम लव्ह. पण असं तुला वाटत नाही ना की कुठेतरी टेलिव्हिजन ऍक्ट्रेस म्हणून शिक्का बसला तर मग फिल्म मिळणं बंद होतात वगैरे? नाही असं काही नाही. टेलिव्हिजन संपलं त्यानंतर पण मी फिल्म्स करते आणि फिल्म्स करते त्याबरोबर टेलिव्हिजन पण विचारते आणि आता मी माझं युट्यूब चॅनल पण केलंय. सो मला असं वाटतं सगळे मीडियम्स आता एक्सप्लोर करायचे कारण सगळ्या मीडियमची वेगवेगळी ऑडियन्स आहे आणि सगळ्यांना आपल्याला बघायला आवडतंय. तर जे काय चांगल्या गोष्टी आहेत माझ्या त्या मी दाखवून माझ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवू. तो काय वाईट आहे त्याच्यात म्हणजे तो मीडियम डझंट मॅटर. आणि आता तर खरंच असं नाही वाटत बिकॉज ऑफ OTT ऑल्सो. कोण कुठले असे ऍक्टर्स आहेत म्हणजे इव्हन इन हिंदी ऑल्सो ते सगळे आपण OTT टेलिव्हिजनवर बघतोच आहेत ना. बरोबर आहे. तो आता असं हे बॅरियर कुठे राहिलेलं नाहीये ऑफकोर्स. आणि युट्यूब चॅनलचं नाव काय? प्रार्थना बेहरे. त्याच्यावर मी माझे काय व्हिडिओज माझ्या आवडी निवडी आणि कारण ऑडियन्सला जाणून घ्यायचं असतं की तुम्ही काय करता, तुम्ही कसे राहतात, कुठे राहतात. माझ्याकडे खूप अॅनिमल्स आहेत मग त्यांच्याबरोबर प्राण्यांबरोबर तुम्ही कसे असतात. सो मग ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या युट्यूब चॅनल थ्रू दाखवते माझ्या ऑडियन्स. प्रार्थना बेहरे. पण तू बेहरेच लावतेस? प्रार्थना बेहरे हो. कारण मला असं वाटलं की मी ह्याच नावाने फेमस झाले मग कन्फ्युजन नको आता परत ही कोण नवीन प्रार्थना आली प्रार्थना अभिषेक जावकर. सो नको आणि पहिल्यापासून ह्याच नावाने आहे मी तर हेच नाव ठेवते आणि कधी नवऱ्याने का माझ्या फॅमिलीने पण कधी त्याच्यासाठी हे नाही केलं की म्हणून हेच नाव ठेवते. सो प्रार्थना बेहरे या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब सुद्धा. येस. हो दॅट्स सो स्वीट. थँक्यू सो मच. ओके. सो हे कधी सुरू केलंस युट्यूब चॅनल? 6 महिने झाले. अरे वा. अजून मी खूप व्हिडिओज नाही टाकले ते 10-12 व्हिडिओज असतील माझे. अच्छा. पण मला आय एम एन्जॉईंग दिस कारण मी जसं म्हटलं की मी रिपोर्टर होते सो इंटरव्ह्यूज घ्यायचे म्हटल्यावर मला हे आवडतं. मला स्वतःला अजूनही डिरेक्शन एडिटिंग रायटिंग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात. मी तेव्हा तर एक शॉर्ट स्टोरी डिरेक्ट केली होती. इनफॅक्ट अजूनही मी खूप लिहिते आणि सगळं करायला मुळात आवडतं म्हटल्यावर मला असं वाटतं कंटेंट क्रिएट करणं मे बी मला मजा येते त्याच्यात त्यामुळे मी करत राहीन. जे काय होऊ शकेल तसं. स्ट्रगल बद्दल म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मला ना माझे वाईट दिवस कधी आठवत नाही. स्पेशली मला आठवायचेच नाही म्हणजे ते किती टिपिकल वाटतं की माझ्याकडे 10 रुपये होते. किती काळ त्याच्यात रमायचं याला पण लिमिट असतं की माझ्याकडे 10 रुपये होते आणि मी त्या 10 रुपयात पूर्ण दिवस कसा स्पेंड केला आणि कशी राहिले. ह्या स्टोरीज सगळ्यांच्याच असतात आणि सगळ्यांनीच केलेल्या आहेत आणि त्या कराव्याच लागतात. ते जर नाही केलं तर तुम्ही आज जिथे आहात तिथे पोहोचूच शकणार नाही. तर तो स्ट्रगल सतत म्हणजे ते नेगेटिव्ह डेज सतत लक्षात ठेवणं हे मला आवडत नाही आणि त्यामुळे मला कधी कोणी स्ट्रगल स्टोरी विचारली की व्हॉट इज स्ट्रगल फॉर यू असं विचारलं की मी असंच म्हणते की मेहनत करा तुमच्या वेळेसाठी वाट बघा पण तेव्हा आलेल्या गोष्टी मी बोलत नाही. सगळ्यांच्या आयुष्यात झालेल्या असतात पण मला नाही सांगायच्यात काय स्ट्रगल करून कितपत करून आपण इथपर्यंत पोहोचलोय. मी इथे पोहोचले आणि तुमच्याकडनं प्रेम मिळतंय हेच माझ्यासाठी खूप आहे. हेच माझं स्वप्न आहे. जेव्हा मला लोक असं विचारतात ना की तू या इंडस्ट्रीत आहेस आणि असं कुठचं कॅरेक्टर आहे की जे तुला करायचं तुझं स्वप्न आहे तर मी असं म्हणते या इंडस्ट्रीत मी आहे आणि मला एवढं प्रेम मिळतंय ना लोकांकडनं हेच माझ्यासाठी स्वप्न आहे. म्हणजे मी खरंच कधी विचारही केला नव्हता की आधी असं लहानपणी असं व्हायचं की मी 9th स्टँडर्ड मध्ये होते तेव्हापासून मी कमवायचे. तर तेव्हा मला जी सॅलरी मिळायची का जे मिळायचं तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की 900 रुपीज साठी मी पूर्ण महिना काम करायचं. आणि आता मी इव्हेंटला जाते आणि मला आरामात हवे तेवढे पैसे चार्ज केले करतात आणि मिळतात. की कशामुळे झालंय तर मी स्ट्रगल तर केलाच आहे पण तुमच्या प्रेमामुळे आणि कुठेतरी माझ्या डेस्टिनीत होतं. तो मला असं नेहमी वाटतं की ज्या लोकांना पटकन मिळतं ताटात मिळतं त्यांनी स्ट्रगल केलेला नसतो असं नसतं. मे बी त्यांची पुण्याही असते. मला असं वाटतं की एकंदरीत म्हणजे इतकं आपण बोलतोय तर मला असं वाटतं की तू स्ट्रगल केलायस तुला पण त्याच्याबद्दल फार बोलायला किंवा त्याच्यामध्ये रमायला आवडत नाही पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं कुठेतरी तुला त्याची कदर सुद्धा आहे. हो त्या स्ट्रगलची कदर सुद्धा आहे. म्हणूनच आय थिंक मला असं वाटतं की आणि त्या स्ट्रगलची कदर असलीच पाहिजे तर आपण ग्राउंडेड राहतो. आपण जिथून सुरू केलंय ना ते विसरत नाही. तिथे आपण असतो कारण मला माहिती आहे 3 दोज डेज जिथे मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून का जेव्हा मी बिहाइंड कॅमेरा काम करत होते तर तिथे काय परिस्थिती असायची. त्यामुळे आजही जर कुठल्या असिस्टंटला कोणी चिडून बोललं का कुठच्या
स्पॉट बॉयला कोणी चिडून बोललं का कुठच्या कॅमेरामॅनला काही बोललं की मला वाईट वाटतं. मला असं तर तुम्हाला नाही माहिती आपण काय कारमधनं येतो आणि पण आपल्याला सगळ्या गोष्टी सगळे लोक आपल्याला पसंत करतात. पण आपल्या मागे जे काम करणारी त्यांनी किती मेहनत केली. सो हे सांगायला आवडत नाही पण इट डझंट मीन ते नाही आणि आय थिंक ते असलंच पाहिजे ना, सगळ्यातच असलं पाहिजे तरच आपण ग्राउंडेड राहतो आयुष्यात. आणि मला असं वाटतं की तुझ्या आजूबाजूला किंवा तू यू मेक इट अ पॉइंट की तुझ्या आजूबाजूला एवढी पॉझिटिव्हिटी असते कारण तू स्वतः खूप पॉझिटिव्ह आहेस. तर कदाचित तुला तो स्ट्रगल ना तेवढा जाणवत नसावा. खरंय. एखादी व्यक्ती असते जी जी खूप निगेटिव्ह असते, खूप क्रायंकी असते, मग तिला चांगल्या गोष्टीत सुद्धा काहीतरी चुका दिसतात. सो ट्रू. सो आय थिंक की तुला पॉझिटिव्हिटीच दिसते. तो मे बी एका माणसामध्ये 10 गोष्टी निगेटिव्ह असतील तरी तुला असं वाटेल की नाही ही 11वी गोष्ट तर पॉझिटिव्ह आहे ना आणि कदाचित तीच तू बघ. आणि मला हे हा कधीतरी मला याचा प्रॉब्लेम पण जाणवतो. म्हणजे माझा नवरा नेहमी म्हणतो तुला सगळेच कसे आवडतात. तर आणि कोणीतरी म्हणजे तो कधी कुठेही गेले कोणालाही भेटले मस्त होती ती खूप छान आहे आणि मला खूप मजा आली व्हेरी मच लाईक मी. तर तो म्हणतो सगळेच कसे तुला आवडतात आणि तुझ्यासारखे. मी सांगितलं बिकॉज मी त्यांना माझ्याच दृष्टीने बघते आणि त्यामुळे ते माझ्यासारखे दिसतात मला आणि म्हणून मला कोणामध्ये फ्लॉज दिसत नाही. मला असं वाटतं अरे हा व्यक्ती माझ्यासारखा आहे कारण मी तशी. तर आय थिंक म्हणूनच आहे की मला असं वाटतं मला नेहमी माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि सगळ्यांनीच म्हणजे ठीक आहे स्ट्रगल वगैरे जे काय असेल पॉझिटिव्हच विचार करा आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडेच लक्ष द्या. बरोबर आहे. तरच तुम्हाला सक्सेस आणि तरच तुम्ही वाईट गोष्टी जरी आल्या ना तरी तुम्ही आनंदात राहा. तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार जास्त. जेवढं तुम्ही निगेटिव्ह राहून विचार करत राहाल मग छोटी गोष्ट पण तुम्हाला त्रास करून जाते. तसं नाही. एक नंबर. मला तुझे विचारच खूप आवडले आणि मला मगाशी मी खूप वेळा आय थिंक बोलले की कॉमन फ्रेंड्स आहेत आणि सगळेजण तुझ्याबद्दल छानच बोलतात. ते कुठेतरी तू सुद्धा वाईब ती फेकतेस की एक पॉझिटिव्हिटी तू जेव्हा देतेस समोरच्याला तेव्हा जाऊन लोक उगाच नाही बोलत आपल्याबद्दल छान कोणी. आणि का नाही म्हणजे मला असं वाटतं जर कोणाला गरज असेल मी जर काहीतरी चांगलं बोलले आणि त्याच्यानंतर त्याचा दिवस चांगला जात असेल त्याला त्याच्यातनं आनंद मिळत असेल तर का त्याला उगाच वाईट गोष्टी सांगायच्या आणि त्याच्याबद्दल वाईट बोलायचं का निगेटिव्ह विचार करायचे सतत. पॉझिटिव्ह काहीतरी छान बोला त्याला काहीतरी छान सांगा त्याचा अख्खा दिवस छान जाईल. तू राहतेस अलिबागला. तू आता सुद्धा अलिबाग वरून आलीयस आणि त्याच्या आधी मुंबईत राहायचीस पण एकदम अलिबागला शिफ्ट होण्याचं कारण आणि तुला कसं फिजिबल पडतं मग सगळं. खरं तर 2 वर्ष आधी कोविडच्या आधी ना ती जागा आमची होती. आमची जागा खूप आधीपासून होती म्हणजे अभिच्या आजोबांची होती. पण आम्ही 2 वर्ष आधी ठरवलं कोविडच्या वेळेला की आता ती डेव्हलप करू आणि मग रोरो झाली. सो ट्रॅव्हलिंग पण खूप इझी आहे अलिबागला आणि मग तिथे ना आमचे खूप घोडे गाई डॉग हे सगळं आहे. तर त्याच्यासाठी अभिला सतत जावं लागायचं. म्हणजे तो आठवड्यातनं 4 दिवस इथे असायचा 4 दिवस इथे असायचा आणि टेलिव्हिजन शूट करत होते ते तिथपर्यंत ऑफकोर्स मी मुंबईतच राहायचे आणि शो संपल्यावर मला असं वाटतं की काय ना म्हणजे मजा नाहीये मुंबईत त्या मी तर जुहूला राहायचे पण तरी असं पोल्युशन असं नाही म्हणणार पण ते एक सतत गर्दी आणि सतत ट्रॅफिक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि स्वतःला वेळ देता येत नव्हता. मग असं वाटलं अलिबागला जाऊन ना खूप मजा यायची म्हणजे तिथे असं स्पेस ग्रीनरी खूप आहे नेचर खूप छान आहे आपल्याला वाटेल तेव्हा आपण मी खरं सांगू तर अलिबागला गेल्यावर मी त्यांच्यातली एक होते. मी तिथे विदाऊट मेकअप तिथे तशीच फिरते त्यांच्यातली एक होऊन मला एक खूप आवडतं. मग मला असं वाटलं की मला मजा येते हे करायला. मी तिथे जाऊन पेंटिंग करते ग्रीनरी म्हणजे झाडं आणि हे सगळ्याचं आमचं पेरणी होते तिथे. त्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मला करायला. मग म्हणून मला असं वाटलं व्हाय नॉट परमनंटली शिफ्टिंग आणि मग माझे इनलॉज पण रेडी झाले कारण आम्ही त्यांच्याच बरोबर राहायचो. मग त्यांना पण असं इनफॅक्ट मला असं वाटतं तिथे गेल्यावर त्यांचं आयुष्य वाढलंय आणि टचवूड ते पण दोघं खूपच हेल्दी आहेत आणि त्यामुळे त्यांना पण मजा येते आम्हाला पण आवडतं. मग वी थॉट काय नाही थोडंफार डिफिकल्टीज येतील सुरुवातीला ज्या आल्या पण आता सवय झाली आता काहीच वाटत नाही. आता किती काळ राहतेस तिथे. इट्स बीन अ इयर नाव. 1 वर्ष झालं. लास्ट इयर मे मध्ये शिफ्ट झालो आता होईल या मे मध्ये 1 वर्ष. म्हणजे हे आधीपासून होतं का फार्म हाऊस तिकडे तू म्हणालीस घोडे आहेत. हा म्हणजे जागा होती आधीपासून. फार्म हाऊस आम्ही शेवटला 3 वर्षापासून केलं. अच्छा. आणि घोडे होते आता 1 वर्षापासून परमनंट. ही कोणाची आवड. नवऱ्याची त्याला प्रचंड प्राणी आणि मला पण प्राण्यांची आवड म्हणजे सो वी हॅव डिसाइडेड वी डोंट वॉन्ट किड्स. आणि आम्हाला आमचे जे प्राणी आहेत आणि तेच आमचे मुलं आहेत आणि आम्ही लिटरली त्यांना तसं सांभाळतो. बिग डिसिजन.
पण आणि मला असं वाटतं आमच्या मोठ्या डिसिजनपेक्षा माझ्या फॅमिलीजनी सपोर्ट केला. माझ्या हो. इन-लॉजनी म्हणजे सासू-सासरे म्हण का आई-बाबा म्हण, ह्यांनी सपोर्ट केला आणि ते पण म्हणाले, की "ओके, युअर चॉईस. तुम्हाला जसं." आणि नवऱ्याची आणि माझ्या दोघांची प्रचंड म्हणजे लिटरली आमच्या घरी एक डॉगला काही झालं का एका घोड्याला काही झालं, की आम्ही दोघंही बेचैन असतो, की मग आता पुढची काय करायचं? कुठल्या डॉक्टरला बोलवू? काय करू? तर मला असं वाटतं आणि त्यांना त्या मुक्या जनावराला जास्त गरज आहे आपली. सो किड्सची गरज नाहीये. त्यांच्यासाठी जगू. बरं, बरं. आणि घरातून म्हणजे तुझ्या ॲक्टिंग करिअरला जसा तुझ्या घरातून सपोर्ट होता, हं. तसा सासू-सासऱ्यांकडून सुद्धा आहे का? खूप आहे. खूपच आहे. म्हणजे माझं लग्न झाल्यावर ॲक्चुअली 3 वर्ष मी कंप्लीटली बंद केलं होतं. म्हणजे मी खूप असे एन्थुसियास्टिकली काम करत नव्हते. जे मिळत होते ते प्रोजेक्ट करत होते. सो वर्षातनं आय थिंक एखाद फिल्म करत असेल मी आणि अदरवाईज मी नाही करायचे जास्त. कारण मला असं माहिती नाही कितपत आवडेलपेक्षा मला वेळ द्यायचा होता माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या नवऱ्यासाठी. आणि हे व्हाईल डुइंग दिस माझ्या सासूबाई मला खूप वेळा म्हणायच्या, की "अगं तू अशी का घरी बसून राहतीयेस? तुझ्यात एवढं टॅलेंट आहे का करत नाहीये?" मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा मला माझा माझी तुझी मिळाला आणि माझा फर्स्ट डे शूटचा होता. मी शूटला जात होते आणि माझ्या नवऱ्याने असं मला भला मोठा मेसेज पाठवला आणि त्याने तेच लिहिलं होतं, की "यू आर मेड फॉर कॅमेरा. रिमेंबर दिस." म्हणजे मी तुझ्याशी म्हणून नाही लग्न केलंय, की तू प्रार्थना बहिरे आहेस. का मी म्हणून नाही लग्न केलंयस, की तू घरी बस आणि मला एक बायको हवी होती. मी म्हणून लग्न केलंयस, की तुझ्या टॅलेंट आहे आणि यू आर मेड फॉर कॅमेरा. सो मेक शुअर तू काम करत राहशील. असं त्याने एक इतका छान मेसेज पाठवला होता आणि माझ्या सासू-सासऱ्यांना पण नेहमीच वाटतं, मी काम करायला हवं. सो आय एम फॉर्च्युनेट इनफ, की मला असं जे आपण म्हणतो ना, म्हणून मी नेहमीच म्हणते, की तुम्ही जे मॅनिफेस्ट करा ते तुम्हाला मिळतं. तुम्ही ठरवा, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. तुम्हाला काय हवंय त्याच्यासाठी तुम्हाला जे हवंय आणि तुमच्यामध्ये एक ब्रिज बनवा आणि तुम्ही जर तो विचार केला तर तुम्हाला ती गोष्ट मिळते आणि टचवूड मला त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या मला हव्या होत्या. म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी आईला म्हणायचे, की "आई मला ना मूल-बाळ नकोय हां, मला मुलं नकोय." तर आई म्हणायची, "का?" म्हणलं, "नाही, नाही, मी तुला बघते ना, तू सतत माझं नाही तर ताईचं आयुष्यात टेन्शनच घेऊन बसलेली असतेस. तो मला असं वाटतं का उगाच मला नको हे सगळं टेन्शन." असं मी तेव्हा म्हणायचे. आणि तेव्हा जे इमॅच्युरिटीमध्ये बोलायचे. पण आता मला असं झालं, की मी जेव्हा अभिला पहिल्यांदा भेटले, मी त्याला सांगितलं, की माझ्या डोक्यात असा विचार आहे, की मला नकोय, पण मला पेट्स हवेत. मला त्यांची आई बनायचंय. मला त्यांच्यासाठी जगायचंय. तर हे म्हणतात तो म्हणाला, "सेम विथ मी. माझे पण हेच विचार आहेत." अय्या! आणि आमचं अरेंज मॅरेज झालं. सो असं पण नाहीये, की आम्ही डेट करत होतो. त्यांनी मला बघितलं आणि मग त्याला असं वाटलं, आता ही पण तशी, मी पण तसा होऊ. तसं नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. सो आम्ही पहिल्यांदा जेव्हा टेबलवर बसलो कॉफी प्यायला आणि डिस्कशन झालं आणि आम्ही ह्या विषयावर बोललो. सो मला असं वाटलं ते जे मला हवंय ते मिळत राहिलं बिकॉज मी ते मॅनिफेस्ट वाह! कुठे भेटला अभि तुला? ऍक्च्युली मी एका मॅरेज ब्युरोमध्ये माझं नाव लिहायला गेले होते पुण्यात. पण तो तिथे नाही भेटला. मी म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या आई थ्रू गेले होते आणि तिथे मला एक अभिषेक नावाचा एक दुसऱ्या मुलाचं म्हणजे स्थळ आलं आणि मी ते बघत होते. तिथून बाहेर आल्यावर त्या मला असं म्हणाल्या, की "मला पण एक अभिषेक ओळखतो. त्याला लग्न करायचंय, तू भेट त्याला बघ म्हणजे ह्याच्यात. त्याला लग्नच करायचं म्हणजे लग्नासाठीच भेट. आणि तो तुमच्याच इंडस्ट्रीमधला आहे." म्हणलं ओके भेटते आणि मग मला कळलं, की तो साऊथमध्ये इंडस्ट्रीत काम करतो आणि तो पण म्हणजे माझ्याच इंडस्ट्रीला बिलॉंग करतो. इज अ प्रोड्युसर डिरेक्टर आणि त्याला पण तेव्हाच कळलं, की अच्छा प्रार्थना बहिरे मराठी ॲक्ट्रेस आहे हे ते. असं आम्ही भेटलो आणि आय थिंक 15व्या दिवशीच दोघांनी डिसाईड केलं, की आपण लग्न. ओह! वॉव! इट वाज दॅट क्लिअर. म्हणजे त्याच्या आधीपर्यंत असं होतं, मला लग्नच नाही करायचंय. म्हणजे आदल्या दिवशी सुद्धा मी आईला म्हणत होते, "आई काय हे? मला हे सगळं काही करायचं नाहीये." पण अगेन जे आपण जे ठरवतो, आपल्याला जे हवं असतं ना, ते आपल्याला डेस्टिनी देते आणि ते त्या वेळेला तुला correct हवं मिळत होतं गेलं. तसंच मिळालं. तसंच मिळालं आणि म्हणून मी हो म्हणाले आणि म्हणून ते सगळं झालं. सासू-सासरे काय करतात? आता म्हणजे माझ्या सासरे क्रिकेट म्हणजे ते हे होते. क्रिकेट खूप छान खेळायचे आणि बी-एस-टी मध्ये होते बिकॉज ऑफ क्रिकेट ओन्ली ते कारण रणजी ट्रॉफी प्लेयर होते ते. आणि सासूबाई त्यांचं चुनाभट्टीमध्ये म्हणजे माझ्या सासऱ्यांचे बाबांचं हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स होते. ते डॉक्टर होते. अच्छा. चुनाभट्टीत आमची खूप जागा होती आणि ते अच्छा. तिथेच लहानाचे मोठे झाले. मग माझ्या सासूबाईंनी खूप म्हणजे त्यांनी खूप समाजसेवा केली आणि ते खूप वर्ष तेच करत होत्या आणि इव्हन पॉलिटिक्समध्ये पण होत्या, आल्या होत्या. त्या नगरसेविका म्हणून त्यांनी इलेक्शनमध्ये पण हे होत्या. सो असल्या त्या पण आता दोघं हाऊसवाईफ दोघं म्हणजे त्या हाऊसवाईफ आहेत. त्या घरी असतात, सासरे पण घरी असतात. बट दे आर हॅपी म्हणजे ते पण असे खुश आहेत त्यांच्या आयुष्यात. हे मगाशी आई-वडिलांचा विषय निघाला तेव्हा त्यांची नावं नाही कळली मला.
आई सोनाली नाव आहे आईचं, सोनाली बेहरे. बाबा अविनाश आणि आई बाबा बाबा बॉर्न अँड ब्रॉट अप बडोद्याचे, आई पण बॉर्न अँड ब्रॉट अप बडोद्याची. पण आई तर तिथे गुजराती मीडियममध्ये शिकली. त्यामुळे तिला जर तू बघितलं तर तुला असं वाटेल ही गुजरातीच. अच्छा. एवढी आईच्या घरात पण सगळे गुजरातीत बोलतात. त्यामुळे मदर टंग म्हटली की अजूनही माझं म्हणून मराठी आता थोडं स्पष्ट झालं. फक्त मराठी नाही तर मला असं वाटतं संस्कारच. मला जर असं कोणी म्हटलं ना की ती कुठून आले, तर खरं तर आईबाबांकडे जे संस्कार होते ते खूप गुजराती आणि खूप आम्ही गुजरातीतच आई बाबा बोलायचे आणि आम्ही राहायचो. अच्छा. सो इथे आल्यावर हे सगळं मी शिकले. म्हणजे माझं मराठी इतकं छान झालं बिकॉज नाव इट्स बीन 10 इयर्स. म्हणजे मला लोक टोकायचे ना जेव्हा की तुझं चुकतंय मराठी, तेव्हा मला कधीच असं वाटलं नाही की अरे यार हे काय मला शिकवताय. मला सगळं अरे प्लीज मला शिकायचंय, आणखीन शिकायचंय. आणि ते करत करत अजूनही मी शिकतेय. मी असं म्हणते मला अजूनही माझ्या चुका नक्कीच आय एम शुअर मी खूप ग्रॅमॅटिकली खूप मिस्टेक करत असेल. पण आय थिंक आई-बाबांबद्दल तू सांगत होतीस, तर आई-बाबा त्यामुळे तू आईला बघितलं तर आई एकदमच गुजराती. बाबा तिथे बाबांचे बाबा डॉक्टर होते. सयाजीराव गायकवाडांकडे. म्हणून मग बाबा पण तिथे. सो जन्म तिथे आणि सगळे संस्कार गुजराती. आणि भावंड किती? बहीण आहे. तिचं लग्न झालं, ती अबुधाबीला असते. अच्छा. आणि सासू सासऱ्यांची नावं नाही कळली. सरिता जावकर आणि प्रमोद जावकर. अच्छा. आणि तुम्ही आता एकत्र कुटुंब? येस. म्हणजे सासू सासरे, 2 मुलं घरात असतात ते, 6 डॉग्स, 13 घोडे, 5 गाई, अजून येणारे 3. आत्ताच एका गाईला बेबी झाली. अच्छा. सो असे सगळे खूप जनावर, आम्ही सगळेच एकत्र छान राहतो. एवढी मोठी फॅमिली. क्यूट. बापरे, किती म्हणालीस? 13 घोडे आणि गाई 5 गाई. अगं 6 डॉग. बरं. नाही डॉग्स वगैरे ठीक आहे, पण म्हणजे घोड्यांचं आणि गायींचं म्हणजे काय म्हणजे कुठच्या इंटेन्शननी त्यांना तुम्ही वाढवताय? म्हणजे सुरुवात अशी केली होती की अभिला आवड होती, म्हणून आम्ही एक घोडा विकत घेतला होता आवड म्हणून ठेवायला. मग ते करताना जेव्हा कोविड अचानक आलं आणि तेव्हा असे खूप तेव्हा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असे खूप घोडेवाले आणि असे आले की त्यांच्याकडनं त्याला कळत होतं की इथे हे घोडे मिळतात, या ब्रीडचे मिळतात. आणि कोविडमध्ये असा एक काळ आला होता की जेव्हा त्या घोड्यांना खाऊ घालायचे, दूध पाजायचे पैसे पण नव्हते त्या ब्रीडर्सकडे. मग त्यांनी अभिला अप्रोच केलं की आमचे असे आहेत, तर तुम्ही तुमच्याकडे ठेवायला जागा आहे का, तुम्हाला त्यांना सांभाळायची जागा आहे का. आणि आम्ही सांगितलं वाय नॉट. असं करत आता ते 13 घोडे झाले. अरे बापरे. इथून कोणीतरी आला, तिला गरज आहे घराची, तिला गरज आहे चांगल्या पोषणची. मग त्यांना तशा घोड्यांना सांभाळलं. गायीमध्ये पण असं त्या घोड्यांना ऍक्च्युली दूध, कारण खूप घोड्यांचे बच्चू पण आले सगळे, त्यांना दूध हवं असतं. मग त्यांना कुठून, तर मग अभिच्या डोक्यात त्याला ऑफकोर्स गाई म्हशी घ्यायच्याच होत्या लहानपणापासून आणि गोठा ऑलरेडी रेडी केला होता. मग तो म्हणाला आपण गाई घेऊ, पण त्याच्यातही आम्ही एक गाय घेतली जी दूध देते, म्हणजे तिला एक बेबी झालंय. पण बाकी 4 गायी आहेत, त्यातल्या 3 गायी दूध पण नाही देत, म्हणजे दे कांट कन्सीव्ह ऑल्सो, आणि तशा गायी आहेत. आणि एक बैल आहे तो आंधळा. सो असा तो एक बैल आहे. तो असे की ज्यांना गरज आहे घराची आणि त्यांना अबेंडन करणार, ते रोडवर राहणार, त्याच्याऐवजी जर आमच्याकडे आहे आणि आम्ही करू शकतो त्यांच्यासाठी, तर आम्ही त्यांना सांभाळतो, आम्ही त्यांचं लक्ष ठेवतो. इव्हन डॉग्स पण जे आहेत ना, ते पण सगळे ब्रीडवाले जरी असले तरी सगळे अबेंडन केलेले, की ज्यांना म्हणजे ज्यांचं ते खूपच वीक होते का, त्यांचं स्किन डिझीज होते, कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम होता आणि म्हणून चाव जो आहे आमच्याकडे त्याला दिसत नव्हतं, मग त्याचं आम्ही ऑपरेशन करून घेतलंय ना. सो मदत करतो आणि असं वाटतं की त्यांना बिचारे मुक्त जनावर, ते काहीच एक्सपेक्ट करत नाही, त्यांना फक्त प्रेम हवं असतं आपल्याकडनं. आणि खरंय. साडीचा ब्रँड कसा काय चालू केलास, म्हणजे ही कल्पना कशी आली तुझ्या डोक्यात? मला खरं ना लहानपणापासून ना स्टिचिंगची आणि ह्याची आवड होती, कारण माझे बाबा टेक्सटाईल इंजिनियर आहेत. अच्छा. तर त्यामुळे ते ना लहानपणी असे त्यांच्या मिल्स मधनं कापड यायचे ते घेऊन यायचे. मग आई त्याला काहीतरी डिझाईन करून, मला कधीच आठवत नाही की मी आणि ताईने असे खूप रेडीमेड कपडे घातले. अच्छा. आई आमच्यासाठी डिझाईन करायची कपडे. तो ते लहानपणापासून त्या सगळ्याची आवड होती. पण या इंडस्ट्रीत आल्यावर जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा अजूनही मी माझे कपडे, माझ्या साड्या, माझ्या गोष्टी मी डिझाईन करते आणि मी ठरवते की मला काय करायचं, ह्याच्यात काय नको. तो असं करता करता साडी ब्रँड डोक्यात आली की वाय नॉट साडी. आधी एक्सपेरिमेंट करायचं तर पहिले साडीवरनं करते. म्हणून मग आता पण या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या सगळ्या मी स्वतः डिझाईन करते. म्हणजे मी
फॅब्रिक मार्केटमधून आणण्यापासून छोट्या छोट्या गोष्टी स्वतः पिक अँड चूज अच्छा. करते मार्केटमध्ये जाऊन आणि मी स्वतः ती साडी क्रिएट करते. तो ऑफकोर्स म्हणजे माझी टीम आहे माझ्या बरोबर, पण मी ते पर्सनली लक्ष देऊन करते. आणि तर त्यामुळे आता वी नारी हा ब्रँड म्हणून की इट्स ऑल अबाउट नारी. सो ज्या ज्या गोष्टी असतात, नॉट जस्ट साडी, पुढे मागे खूप गोष्टी येतील अजून आणि ते वाढेल. पण आता सुरुवात फक्त साडीने. वा, कमाल कमाल. आपण जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ आणि आपल्या दोन खूप लाडक्या मैत्रिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. त्यांचा हा स्टुडिओ आहे आणि त्यांनी हा एक दिल के करीब कॉर्नर आपल्यासाठी बनवून दिलेला आहे. पण खरंच दिल के करीब वाटलं इथे हो, येऊन आणि स्पेशली तुझ्याशी बोलून हो. पण की असं जनरली एवढं डिटेलमध्ये आणि एवढं असं मी लगेच पहिल्याच भेटीत कोणाशी बोलत नाही. त्यामुळे मला जर असं झालं होतं की अरे मी इंटरव्ह्यू देते, आपण ओळखतो, अदरवाईज इंटरव्ह्यू देते, त्या सगळ्या कशा रिपोर्टर्सला मला माहिती असतात. सो तेव्हा त्यांच्याशी बोलायला काही वाटत नाही. पण अरे असं वाटलं मला की मी फर्स्ट टाइम भेटली, मी काय बोलेन, पण मी खूप बोलले आणि खूप जास्त बोलले असं मला वाटतं. पण खूप खरंच छान असं ते दिल बोललीस. के करीब होतं. खूप छान बोललीस. थँक्यू. खरंच मजा आली मला पण. बरं, शिल्पा आणि मेधानी मागे तुला दिसतंय ना हे सगळं, ते सगळे आहे, प्रॉडक्ट सगळेच त्यांनी बनवलेत. इथे जे काही तुला दिसते ते सगळे त्यांनी हाताने बनवलेत. Wow. इव्हन या फ्रेम सुद्धा, क्रोशेचे सगळे आयटम सुद्धा. ओके, तो तुला मागे जे काही दिसते त्यातलं तुला एखादा आयटम सिलेक्ट करायचा आहे आणि तो तुला त्यांना गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. हो. मी स्वतः मला हे पेंटिंग आणि हे सगळं खूप आवडतं. त्यामुळे मला काही दिलं तरी मला खूप आवडेल. म्हणजे मला सगळंच माझ्यासाठी ते केटल्स बेस्ट खूप आहे. छान आहेत. मला ते हां, पर्सनली absolutely. बॉटल्स खूप हां, मला आवडतात. पण ती ब्लू बॉटल खूप आवडली. I think Blue? ती माझ्या घराच्या इंटिरियरला जाईल. अरे कारण आमचं पण वाह! असं थोडं ब्लू अँड व्हाईट आहे. दॅट ब्लू बॉटल? नाईस, नाईस. तू काय नाव म्हणालीस? प्रधा, प्रधा नाही शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. तो मेधा आणि शिल्पा थँक यू सो मच फॉर दॅट गिफ्ट. थँक यू. आणि थँक यू, तू इथे दिल के करीब मध्ये अरे आलीस, मलाच अलिबाग वरून आलीस, एवढ्या लांबून आलीस. आणि थँक यू. आय थिंक या दिल के करीब शो नंतर मला पण कळलं मी खरंच दिल की करीब किती राहून बोलू शकते. अदरवाईज सगळे इंटरव्ह्यूज आपण अबाउट सिनेमा, अबाउट कॅरेक्टर्सच देतो. खूप विचार करून आपण बोलतो. हां. आणि मलाही तो एक्सपिरियन्स आहे की आपण म्हणजे मोजून मापून बोलतो, काय बोलतो ह्याचा विचार करतो, हो. चुकीचं काही बोललं गेलं नाही पाहिजे. इथे तसं झालंच नाही ऍक्च्युली. तू इथे- गप्पात ना गप्पात खूप सारे विषय असे काढले की ज्याच्याबद्दल मी बोलत राहते. आणि इथे आपल्याकडे कॉन्ट्रोवर्शियल आम्ही काही ठेवतच नाही, कारण हे दिल के करीब आहे ग. खरंय म्हणजे तू ऑलवेज माझ्या दिल के करीब होतीसच, पण ज्या व्यक्ती इथे पहिल्यांदा मला भेटतात, जशी तू आणि मी आज पहिल्यांदा भेटलोय, ते नंतर डेफिनेटली दिल के करीब होतात. हो खरंय खरंय. म्हणजे मला असं तुला पहिल्यांदा भेटून असं वाटलं नाही. पण आय एम शुअर वील बी हॅव्हिंग अ गुड बॉन्ड. थँक्यू सो मच. आय वुड लव्ह दॅट. थँक्यू. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.